काय बी नाही म्हणत. एवढं शब्द आज दाबून धरलं होतं. समज मान्य आहे तुझ. शेवटी तू आहेस ना त्यांची. 9 महिने पोटात वाढवलं, लहानाचं मोठं केलं. अरे पण बाप म्हणून मी जरी कठोर वागलो असलो तरी त्यांचं भलं व्हावं म्हणूनच नव्हतं. आपल्या लेकरांना समाजात मान मिळावा म्हणूनच नव्हतं. बाळाच्या बाबतीत लोकांचं वागलो असून आज पत्र बोललो असेल त्याला घालून पाडू. पण लय जीव आहे माझा त्याच्यावर. अगं तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी. पर तात्या भेटल्यापासून बरं वाटतंय बघा. बाळू मेंढ्या घेऊन कामाला जायला लागला. आता गंगीला बी चांगला हातभार लागला. आणि तात्याकडनं बाळूची खबर बी कळत जाईल. तात्यावर काय भरोसा नाही माझा. ईद बरं असेल तर हातभर सांगतोय त्यो. काय का असं ना, आपलं बाळू संग तर आहे. मग जाऊ द्या. बरं चला, तुम्ही तुमच्या कामाला लागा. मी आपली काय होय बरं झालं. डोळ्यातल्या दारा निघाल्या. मन हलकं झालं बघ. सत्ते, आपल्याला नीट खाय नाही मिळालं तर काय होईल ग? असं कसं होईल? नाही चुकून झालंच तर मला नाही ठाव. उगा काहीतरी विचारू नका बघा. गंगू त्याचा मेंढ्यावर लय जीव आहे ना व. अहो तुम्हाला काय ठाव नाही वय. काय बी काय विचारता आहे? जे बोलायचं आहे ते सरळ बोला की. उगा इशे फिरवून नका बोलू. इथं नीट काय खाय मिळत नाही मेंढ्यास. असं कसं? बाकीच्यांच्या मेंढ्यासनी मिळतंय ना व. मग आपल्याच मेंढ्यासनी काय झालं आहे? अगं बाकीच्यांच्या मेंढ्यासनी तर कुठं काय मिळतंय? हा मी बोललो की लोकांसंग. आज पत्र मिळत होतं ना व. मग आता तुम्ही आल्यावरच कसं काय मिळणं असं झालं आहे? ते काय मला ठाव नाही. समजा तर ठाव असते. हे कसं काय ठाव नाही? तर ते अगं मेंढ्यांच्या काळजी पोटी बोलतो आहे मी. बरं काय आहे डोसक्यात? काय करायचं आहे? मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायला पाहिजे. दुसरीकडं म्हणजे कुठं? जिथं मेंढ्यासनी पोटभर खायला मिळेल तिथं. जवळ जायचं आहे का लांब? जवळ जायचं आहे का लांब? विचारपूस केली आहे. जवळ तर कुठंच काय नाही. तेव्हा लांबच जावं लागेल. खरंच गरज वाटत असेल तर मग विचारायला. ए बाई, मी विचारलं का ते नाहीच म्हणणार आहे. तूच विचार की एकदा. नाही नाही, म्या नाही विचारायची. अगं माझ्यासाठी नाही तर मेंढ्यांसाठी तर विचार. नाही, म्या विचारायची. समजा माझ्यावरच यायचं बघा. काय बी नाही होणार. मी आहे की. काय नाही होत. तू विचार आणि तयार कर तिला.
तुमच्या डोसक्यात काही वेगळं तर नाही ना व? काय नाही आणि सारखं काय विचारते ग डोसक्यात काय आहे का नाही डोसक्यात काय आहे का नाही हा तर मेंढ्यासनी खायचं चालणार नाही तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे मला सारखं राहून राहून असं वाटतं आहे की तुम्हाला जायचं आहे म्हणून हे समजा चाललं आहे म्हणूनच डोक्यात ही समधी विचार येतात. अगं बाई असं काय बी नाही म्या काय एकलाच आहे का गावातली लोक बी आहेत संग ती बी यायचं म्हणतात त्यांचं काय ठीक आहे मी विचारते आहे. नुसतं विचारू न ग तयार कर तिला बघते. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. मायप्पा अय मायप्पा राम राम. राम राम. काय रे काय गप्पा रंगले आहेत? हा आता चालायचंच. कुठं काय घडतंय कोणाचं काय चाललंय गोर सरकार काय म्हणते? अरे पर एवढं राहती अरे आता काय करतो दिसभर कामाच्या तडक्यातून वेळच भेटत नाही. मग काय खबर आहे? आता कसली खबर? ते गोर सरकार रोज नवं नवं हुकूम काढते आणि आपल्याच गावाला फासावली ते. का आपल्यातच एकी नाही बाबा म्हणून फावतंय त्यांचं. बाकी जाऊ दे हे नेहमीच आहे पर बाळूला गणित धाडलं असं मी ऐकलं आहे. होय तिला बी आता कोण आहे म्हणलं तिला मदत होईल. हे बरं केलं बघ म्हणजे तुझी समधी पोरं रांकाला लागली म्हणायची. होय होय आज पतूर बाळाचीच काळजी होती आता ती बी मिटली असं म्हणायला काय हरकत नाही. चांगलं आहे बाबा. आज पुतूर तू समध्यांचं चांगलं चितलं तुझं बी चांगलंच होईल. होय होय जा येतो राम राम राम. हा. बोलली का गंगूताई संग? नाही अजून बोलती म्हणलं ना व गडबड काय आहे थांबा की जरा वाईस. अगं आता बोलायचं ठरवलंच आहेस तर बोलून घे की थांबायचं काय त्यात. तुमचं काय चाललं आहे? आता सांगितलं की तुला वय बरं आत्ता विचारलं काय आणि सांच्याला विचारलं काय लगेच मेंढ्यासनी काय होणार आहे वय? ते तसं नव्ह विचारायचंच आहे ना व विचार की मग. गंगूताई सत्तेच काम आहे तुझ्याकडे काय तर बोल की सत्य. आणि तुला बोलायचं हाय तर बाळू का सांगतो हाय? त्यांचं काम आहे म्हणून. असं आहे वय तुला बोलता येत नाही का? तसं नाही तिनं बोलायला बरं असं मला वाटतंय. बोल ग. माळावर चारा संपत आलाय म्हणून. अरे देवा कस काय? आता इतकं दिवस झाली समधी जण तिकडेच जातात ना व कवा ना कवा तरी संपलच. हा मग आता यांचं मत आहे की मेंढ्यासनी घेऊन दुसरीकडे जायचं लांब. नाही नाही असलं काय करायचं नाही. असलं काय करायचं नाही म्हणजे हेंड्यासनी खाय चारा न ग का? अरे पर दुसरीकडं म्हणजे कुठं जायचं? इजापूरला.